मग हे सगळं सुरू असताना कन्सल्टिंगकडे आपण वळावं किंवा स्वतःची कन्सल्टिंग एजन्सी सुरू करावी हे कधी वाटलं आणि हा प्रवास कधी सुरू झाला? मी किर्लोस्कर नंतर 2000 साली माझं स्वतःचं चालू केलं. त्यावेळेला मला पहिल्यापासून असं वाटत होतं, कारण मी किर्लोस्कर मध्ये पण बऱ्याचशा टेक्निकल ऍक्टिव्हिटीजवर काम करत होते आणि त्यावेळेला मला एक क्षेत्राची माहिती मिळाली, म्हणजे त्याच्यातली बरीचशी ट्रेनिंग म्हणा किंवा या क्षेत्रात आता नवीन काय येतंय, स्टँडर्ड्स काय असणार आहेत, ही माहिती मला किर्लोस्कर मध्ये मिळाली होती. सो मग मी बघितलं की हे क्षेत्र जास्त चांगलं आहे लॉंग टर्मच्या दृष्टीने आणि मला जे टेक्निकल काम करायचंय की जे मला इंडस्ट्री बरोबर काम करायचंय किंवा नवीन नवीन गोष्टी, मला वेगळ्या वेगळ्या कंपन्या कशा चालतात, हे थोडं मला अट्रॅक्शन पहिल्यापासून राहिलेलं आहे. सो त्या फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःचं काहीतरी चालू करावं लागेल. म्हणून मी 2000 साली या क्षेत्राकडे वळले आणि 2000 साली हे काम चालू केलं स्वतः. आता साधारणतः किती कंपनीसाठी तुम्ही कन्सल्टिंग करताय आणि तो अनुभव कसा आहे? एका कंपनीला कन्सल्टिंग करणं म्हणजे ऍक्च्युली ती कंपनी तशा अर्थानं उभी करणं आणि तिची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणं काही अर्थी तसं आहे. हे किती चॅलेंज वाटतं आणि किती तुम्हाला या सगळ्या गोष्टीत काम करतानाही आनंद मिळतो?